सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा. सोडावा प्राण पण धर्म न सोडावा, माझ्या शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, एक अवांतर धाव जोडली जाईल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 1. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना गोलंदाज यश. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 1. ओमकार आणि त्यांच्या साथीला साहिल देवरे. ओव्हरपी चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करेल. या डावातील पहिला सरपंच षटक. चौकार. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमुरे यांच्या माध्यमातून आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय श्री योगेश दादा भरत जांभळे साहेब, सरपंच ग्रामपंचायत कनेर जांभळमुळे जांभळेवाडी, आणि त्यांच्याच नावे ही एक भव्य दिव्य एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. अपरकट करण्याचा प्रयत्न, गली क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होत असताना एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. सातारा ग्रामीण क्रिकेट संघटनेचं कास पठार यांचं देखील विशेष कौतुक, कारण एका दिवसामध्ये 16 संघ खेळतात आणि या स्पर्धेचं सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 4 पारितोषिक अगदी 16 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक उल्लेखनीय बाब. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अपरकट केला आहे, मात्र डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषा बाहेर मार्गस्थ होत असताना एक लाजवाब फटका ओमकार यांच्या बॅटमधून. सरपंच षटक. चौकार. टीमची धावसंख्या 10. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आकृती को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, त्याचबरोबर जांभळमुरे ग्राम विकास मंडळाचे माजी सेक्रेटरी आणि युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री रमेश भाऊ जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचं सरपंच चषकच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज ऐकूया लहूजे जाधव सर यांचा. धन्यवाद. आणि ज्या प्रकारे आपण जांभळमुरे गावचा उल्लेख करत होतो, आदरणीय श्री योगेश दादा भरत जांभळे साहेब आपल्या गावचे प्रथम नागरिक, आणि 4 वर्ष सदस्यपद भूषवल्यानंतर मात्र यावर्षी त्यांची सरपंचपदी नियुक्ती झाली. आणि का झाली नियुक्ती त्यांचं काम बोलतं. पहिल्या षटकाखेर 11 धावा धावफलकावर टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना सायली. आणि या सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कास पठार विभागामध्ये जांभळमुरे एक असं गाव, त्या गावामध्ये सामाजिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात. या गावची एकी, या गावची एकात्मता, एकजूट ही जांभळमुरे गावची ओळख. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गावाचं एक मंडळ, जांभळमुरे ग्रामविकास मंडळ, आणि या मंडळाला तब्बल 75 वर्ष पूर्ण झालेत. एक छोटंसं रोपटं लावलं होतं स्वर्गीय गणपत दगडू जांभळे साहेब यांनी, आणि त्या रोपट्याचं मात्र आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. कारण ग्रामीण भागातून आपला ग्रामस्थ मुंबईमध्ये येईल, त्याच्या राहण्याची व्यवस्था असावी या उद्देशाने अगदी खेतवाडीमध्ये एक छोटंसं रूम होता, आणि त्या घराचं रूपांतर आज मात्र नवी मुंबईमध्ये 3 म्हणजे एकूण 4 या जांभळमुरे गावच्या ग्रामस्थांची अगदी स्वतःच्या मालकीची घरं आहेत. पहा, हे असतं दूरदृष्टी. छत्रपती शिवरायांनी आपल्याला दूरदृष्टी शिकवली, आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून चालत नाही, तर त्यांचे गुण आपल्याला देखील घ्यावे लागतात, आणि ते मात्र जांभळमुरे ग्रामस्थांनी घेतलेत. ही मात्र खूप उल्लेखनीय बाब. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज आले आहेत प्रमोद. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका. 1 धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्रामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालं. गोलंदाज यश यांचं. यशाने 11 धावा खर्च केल्या. षटक क्रमांक 2 12 धावा धावफलकावर. ओमकार देवरे वैयक्तिक 10 आणि साहिल देवरे एका धावेवर खेळत असताना हुकचा फटका. 1 धाव मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. ज्या मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर 40+ दिवा कोळीवाड्याचं मैदान, आणि या मैदानामध्ये तुम्हाला समोरच्या दिशेने जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, कारण डीप पॉईंटपासून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लीगपर्यंत तुम्ही समोर खेळू शकता. जे प्रेक्षक आमच्यासोबत युनिक लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडलेत त्या प्रेक्षक राजाचं देखील मनपूर्वक स्वागत. आज आपल्याच सातारा जिल्ह्यातील सायली गावचे सुपुत्र सुरेश देवरे साहेब, कृष्णा देवरे, आशिष पोकळे यांच्या माध्यमातून हे आपण यूट्यूब लाईव्हचं प्रेक्षेपण पाहताय. चला, चेंडूची मागणी होते. चेंडू द्या प्लीज. आयोजन कमिटी चेंडू पुरवा. परंतु आज जांभळमुरे गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेला कास पठार, संपूर्ण कास पठार विभागामध्ये
एकही समालोचक नव्हते आणि त्यावेळेला मात्र कासपठार विभागामध्ये सगळ्यात पहिल्यांदा समालोचन करण्याला जर कोणी सुरुवात केली असेल व्यावसायिक समालोचक म्हणून तुषार जांभळे सरांचं नाव आदराने घेतलं जातं, कारण पहिला व्यक्ती हा नेहमी लक्षात ठेवला जातो. लेंथ बॉल होता, पंच केलाय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये, चेंडूचा अंदाज चुकला, दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, फेकी खराब आहे. एक धाव मात्र पूर्ण केल्यानंतर दुहेरीचं देखील रूपांतर करत असताना ओमकार देवरे, साहिल देवरे टीमची धावसंख्या 1.3 चेंडू अखेर बिनगडी बाद 15 धावा. सरपंच चषक या स्पर्धेचं सर अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या प्रकारच्या ट्रॉफीज आहेत प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आणि 16 संघांमध्ये 4 पारितोषिकं. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये अशी पहिली स्पर्धा असावी की 16 संघांमध्ये 4 पारितोषिकं पाहायला मिळतात. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त होते. यष्टीरक्षक आपण पाहतोय चेंडू विसवतोय, सागर यांच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूचे होते सांगता. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते. 1.4 चेंडू अखेर बिनगडी बाद 15, 2 चेंडूंचा खेळ शेष. डीपला स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑफ लॉंग ऑन, डीपला मिडविकेट तैनात केलाय आणि स्वीपर कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. या षटक क्रमांक 2 प्रमोद. कट करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू, फुटवर्कचा वापर करावा लागेल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने साहिल देवरे यांच्या माध्यमातून. साहिल वैयक्तिक 4 धावा, ओमकार देवरे नाबाद 10 धावांवर खेळत असताना 1 to go, 15 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू बिघट करण्याचा प्रयत्न, फटका फासलाय, स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मयूर प्रमोद शेलार यांच्या माध्यमातून टिपलाय झेल आणि पहिला धक्का टीम साहिल देवरे. बॅक टू द पेव्हिलियन. आपण सामनावीराचा पुरस्कार वितरित करणार आहोत. अमोल शेडगे यांना सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल. मी विनंती करेन आदरणीय श्री संदेश भाऊ बनसोडे साहेब, नवी मुंबई अध्यक्ष युवक काँग्रेस गणेश शर्मा साहेब, किरण चाफेकर साहेब, विक्रम डेपे साहेब, लोकेश दादा, अक्षय गवळी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार वितरित करत आहोत. आणि या सामनावीरासाठी ट्रॉफी कुमार सुनील जगन्नाथ जांभळे साहेब CA, अगदी उच्च शिक्षित व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी सौजन्य आहे. आणि टी शर्ट सौजन्य कुमार संकेत शंकर जांभळे, प्रोप्रायटर पंढरपुरी चहा कुमार रोहित सुभाष सेलार यांच्याकडून श्री स्वामी समर्थ ऑनलाईन सेवा आपले सरकार यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट. आणि पहा सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातोय, एक ब्रँडेड क्वालिटीचा टी शर्ट. आणि या अगदी समोरच्या दिशेला सामनावीर आपल्या मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे या वाक्य. आणि प्रत्येक खेळाडूला मात्र स्वप्न असतं की या सामनावीराचा पुरस्कार फटकावणं, आणि ते मात्र अमोल शेडगे यांनी चांगल्या खेळाच्या जोरावर पुरस्कार प्राप्त केलाय. षटक क्रमांक 3 राहुल शेलार. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. राहुल शेलार यांचा पहिला चेंडू फुल लेनचा पंच केलाय. डीप एस्टर कव्हरला चेंडूचा अंदाज घेत असताना क्षेत्ररक्षक प्रयत्न पडलेत कमी. तर पंच शहानिशा करत असताना या चेंडूवर किती धावा आहेत हे पाहिजे. हा चेंडू अगदी डीप एस्टर कव्हर क्लिअर केलाय का, आणि इट्स अ ह्यूज हिट. 6 धावांसाठी ब्रँडेड स्ट्रोक सरपंच चषक षटकार. ओमकार देवरे यांच्या बॅटमधून एक लाजवाब फटका पाहायला मिळाला. एक चौकार एक षटकाच्या मदतीने ओमकार वैयक्तिक 16, 21 धावा धाव फलकावर. ऑन साईडला चेंडूला वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात. यश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, दुहेरीचा प्रयत्न करायचा होता परंतु आपल्या सहकार्याला नकार दिलाय, थांबवलाय. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने 2.2 चेंडू अखेर 22ला 1, 22 धावा धाव फलकावर. तसा आपण उल्लेख केला की या संपूर्ण ग्रामस्थांचा जांभळमोरे ग्रामविकास मंडळ मुंबई जांभळमोरे या सर्व ग्रामस्थांनी ज्या प्रकारे एक मोठ्या मेहनतीने ही स्पर्धा उभी केली आहे. स्पर्धा जरूर एक दिवसीय आहे परंतु एक दैदिप्यमान आयोजन कसं असावं हे तुम्हाला चित्र पाहायला मिळत आहे. आणि या जसं सर आपण उल्लेख केला की या ट्रॉफीज प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत असताना अशा ट्रॉफीज असायला पाहिजेत. फुललेनचा चेंडू पंच केलाय, सहच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने जातील. दुहेरीचा प्रयत्न करत असताना चुकी केली आहे. क्षेत्ररक्षण खराब होत असताना इथे संकेत यांचा जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज
तुषार यांच्या माध्यमातून. आणि या प्रकारे आता मात्र हात खोलावे लागतील. 4 षटकांची लढत पाहायला मिळते. तुषार वैयक्तिक 4 धावा, टीमची धावसंख्या धावफलकावर 26ला 1. ओमकार देवरे 17 धावांवर खेळत आहेत आणि चांगली सुरुवात केली आहे. ओमकार देवरे सायली गावचे खेळाडू. चेंडू काहीसा खाली राहिलाय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मात्र या चेंडूवर धाव प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. सातारा ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. कास पठार फुलांसाठी अगदी जगप्रसिद्ध आहे, परंतु क्रिकेटसाठी देखील चांगले आयोजन पाहायला मिळतात. फटका फसलाय. अष्टकवरचा क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना अगदी दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय. झेल देखील सोडला. 2 धावा देखील खर्च केल्यात आणि जीवदान प्राप्त होत असताना फलंदाज ओमकार देवरे यांना टीमची धावसंख्या धावफलकावर 2 ने पुढे जाईल. 28 धावा. अकुट टप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडूचे होते सांगता. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 28. ओमकार देवरे आणि त्यांच्या साथीला तुषार सावंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅचमध्ये अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अखेर टीम सायली 28ला 1. अंतिम षटक घेऊन कोण येईल. नेक्स्ट मॅच आम्ही आपलं लक्ष वेधतोय. दोन्ही टीम शिवतेज 11 विपक्ष अंबानी. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. आपण सज्ज राहा. नेक्स्ट मॅच शिवतेज 11 विपक्ष टीम अंबानी. दोन्ही कर्णधार आपण पहिल्या डावाखेर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. अंतिम षटक घेऊन कोण येईल आणि अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज कार्तिक कांबळे, माफ करा कार्तिक जांभळे या अंतिम षटकासाठी दाखल झालेत. आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील हे ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. आणि ग्रामीण क्रिकेटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच गावातील 11 खेळाडू असतात. आणि ग्रामीण क्रिकेट नावासाठी ना पैशासाठी हे फक्त आणि फक्त खेळलं जातं. गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या सन्मानासाठी या ग्रामीण क्रिकेटला आज एक वेगळी उंची प्राप्त झाली आहे. आणि ज्या प्रकारचं हे आयोजन आपण पाहतोय ते देखील प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत असताना एक दिवसीय स्पर्धा आयोजन करणं एवढंसं सोपं नसतं. खूप मेहनतीने सर्व ग्रामस्थांनी ज्या प्रकारे ही स्पर्धा उभी केली आणि ज्यांनी या स्पर्धेला अगदी आपलं बहुमूल्य सहकार्य दिले त्या सर्व मान्यवरांचा आम्ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. कार्तिक जांभळे षटक क्रमांक 4 साठी सज्ज होत असताना ओमकार देवरे ऑन स्ट्राईक. ओमकार देवरे पहिला चेंडू ऑन साईडला भिरकावलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. 1 सिंगल धाव. चला चेंडू द्या प्लीज. जुना चेंडू द्या आयोजन कमिटी. 29 धावा धाव फलकावर. एका बाजूला टीम जांभळमोरे स्वतः आयोजक आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीम अर्थातच सायली. आणि या सायली गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपले जे यूट्यूब लाईव्ह आहे युनिक लाईव्ह ते देखील सायली गावचे आहेत. म्हणजे पहा अगदी आयोजन जांभळमोरे आणि आमचे लाईव्हवाले आहेत सायली गावचे. आज मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करतोय आणि निश्चितच आपल्या माणसांना मोठं करा. शिवचरित्र हेच शिकवतं. आपण देखील मोठे होऊ शकतो. अकुट टप्पाचा चेंडू शॉट ऑन जॅक. 1 धाव प्राप्त होईल गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातोय. फलंदाज ओमकार देवरे आणि या तुषार सावंत यांच्या माध्यमातून 30 धावा धावफलकावर. अद्याप 4 चेंडूंचा खेळ शेष. या 4 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम सायली हे पाहायचंय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी शरीरावर आदळतोय. धाव प्राप्त होणार नाहीये. अगदी फलंदाजाला चेंडू लागलाय का पाहायचंय. दुखापत निश्चितच गंभीर नसावी. आणि मी प्रत्येक खेळाडूला विनंती करेन अगदी आयोजन कमिटीच्या माध्यमातून की मित्रांनो जास्तीत जास्त पाणी प्या. पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल टाका कारण ऊन थोडंसं जास्त आहे आणि क्रॅम्प येण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या मॅच खेळत असताना. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. डाऊन द लेग साईड. वाईट बॉल. 1 अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर या अतिरिक्त धावेने 31 धावा. युअर डायरेक्शन इज अ मच मोर इम्पॉर्टंट दॅन युअर स्पीड असं म्हटलं जातं. तुमची दिशा ही तुमच्या वेगापेक्षा महत्त्वाची असते आणि खराब दिशा. फुललेचा चेंडू होता. बॅडमिंटन
पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अगदी या बॉटमला लागला आहे. चायनीज कट धाव प्राप्त होणार नाहीये. 3.4 चेंडू अखेर 31ला 1 टीम सायळी. 2 चेंडूंचा खेळ शेष आणि षटक चांगले हाताळले कार्तिक जांभळे. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना शेवटच्या षटकामध्ये 5वा चेंडू. अकुट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. एकाती फटका खेळलाय जरूर. आता पाहायचं आहे की एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. 3.5 चेंडू अखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना सायळी. 32ला 1 शेवटचा चेंडू शेष आणि या चेंडूवर किती धावा बनतील, किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल टीम जांभळमुरे या संघासमोर हे ठरवणारा हा चेंडू. 1 टू गो. शेवटचा चेंडू पंच केलाय. लॉंग ऑफ अगदी वेगाने आपल्या डाव्या बाजूला धावतोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील पूर्ण करत असताना मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. तेरीचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवला. तिसरी धाव धोक्याची ठरू शकते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज तुषार सावंत होतील धावबाद. या 2 धावेच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम सायळी प्रथमतः फलंदाजी करत असताना 34 धावा धावफलकावर आणि 35 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम जांभळमुरे. 35 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. थँक्यू सो मच. अगदी कॉम्बॉक्समध्ये ज्यांचा आवाज ऐकतायस वाईस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील जाधव उमरी गावचा हा एक गोड आवाज, शांत संयमी व्यक्तिमत्व, मराठी भाषेतील हे समालोचन, शब्दांची रचना अफलातून पाहायला मिळाले. लहूजे जाधव सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. इथून पुढे आपण जाऊया टॉस बॉक्स कक्षामध्ये. टॉस केला जाईल. एका बाजूला आहे शिवतेज 11 त्यांच्या विरुद्ध अंबानी. या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो आकृती को ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, जांभळमुरे ग्राम विकास मंडळ माजी सेक्रेटरी आदरणीय श्री रमेश भाऊ नारायण जांभळे यांना विनंती करतो की आपण या. त्याचबरोबर युवा कार्यकर्ते आदरणीय श्री मधुकर दादा जांभळे असतील, त्याचबरोबर भरत दादा जांभळे, रघुनाथ दादा जांभळे या मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय या मॅचचा टॉस. ब ग्रुपमधील पहिल्या फेरीतील ही शेवटची मॅच असेल. एका बाजूला शेवतेज 11 त्यांच्या विरुद्ध अंबानी अशी मॅच आहे. दोन्ही संघांचं पारडं जर पाहिलं तर अगदी समतोल आहे. ही मॅच देखील बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. कॉल कोण देणार, अंबानी की शिवतेज पारांबे? यस, शिवतेज 11 पारांबे हा संघ मात्र कॉल करेल. कॉइन स्पिन केला जातोय. शिवतेज 11 पारांबे या टीमचे कॅप्टन महेश शेडगे कॉल करतील. कॉइन स्पिन हेड कॉल केलेला आहे आणि अर्थातच हेड आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे शिवतेज 11 पारांबे या टीमने. महेश शेडगे टॉस जिंकला, निर्णय काय असेल? प्रथम गोलंदाजी करेन. बॉलिंग करणारा हा समोर अंबानी संघ आहे. या सीझन मध्ये अफलातून चर्चेमध्ये हा संघ राहिलाय. काय रणरेती असेल आणि किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? त्यांना कमीत कमी धावेमध्ये थांबवायचा आमचा प्रयत्न असेल. ॲज अ कॅप्टन म्हणून कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास असेल? आता 4 पण गोलंदाज आहेत ते एकदम उत्कृष्ट आहेत, त्यामुळे सर्वांवरतीच विश्वास आहे. प्रतिस्पर्धी संघांमधील कोणत्या खेळाडूला टार्गेट कराल? कुलदीपला आणि याला केतनला. यस, आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? जांभळमुरे गावचं हे आयोजन आहे. युवा सरपंच योगेश दादा जांभळे यांच्या नावावरती हे सरपंच संघ आयोजित केलंय. सुबक अशा ट्रॉफीज आहेत आणि मैदान देखील अप्रतिम आहे. कशा पद्धतीच्या भावना आहेत? आयोजन तर सर्वोत्कृष्ट आहे. ट्रॉफी बघितल्यानंतर असं वाटतं की आपल्या गावामध्ये गेलीच पाहिजे आणि तोच प्रयत्न असेल की पारंब्यामध्ये घेऊन जायची ट्रॉफी. निश्चितपणे खऱ्या अर्थानं कोणताही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो तो जिंकण्याच्या उद्देशानेच खेळतो आणि त्यांचा मानस हाच असतो की आम्हाला इथून एक तरी ट्रॉफी घेऊन जायचं आहे आमच्या गावामध्ये. सुनील सर, खऱ्या अर्थानं टॉस तुम्ही गमावला आहे. बॅटिंग करायची कितपत मजल मारू शकता? टॉस जिंकला असता तरी आम्ही बॅटिंगच घेणार होतो. मनासारखं झालेलं आहे. आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. निश्चितपणे दुधामध्ये साखर पडले. जे हवं होतं ते तुम्हाला मिळालंय. बॅटिंग करणार होता आणि बॅटिंग मिळालेली आहे. आता कितपत मजल मारू शकता? 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि ट्रॉफी खूप छान आहेत. आम्ही नक्की प्रयत्न करू फायनलला जायचा. आयोजनाबद्दल 2 शब्द काय असतील? आयोजन खूप छान आहे. तुषार सर असल्यावरती निश्चितपणे आमच्या गावातील ही मेहनत आहे आणि आयोजन खूप चांगलं आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि दोन्ही टीम्सला देऊया अल्पोहार, एक कोल्ड्रिंक्स देऊया आणि त्याचबरोबर पोषक आहार म्हणून केळी देखील आपण टीम्सला देऊया.
टॉस मध्ये काय घडलं मित्रांनो, टॉस जिंकलेला आहे शेवतेज 11 पारांबे या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय अंबानी टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आणि मॅच होते मैदानाच्या आतमध्ये चालू. ती मॅच आहे अर्थातच एका बाजूला जांभळमुरे त्यांच्या विरुद्ध साईडी अशी मॅच आहे. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकताय व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातील 22 गाव मधील जाधव उमरी गावचा हक्काचा आणि सुमधुर आवाज अर्थातच लहू जाधव सर यांचा आवाज. पुन्हा एकदा आपण ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू व्हेरी मच तुषार जांभळे सर. कासपठार विभागातील सगळ्यात पहिले समालोचक जर कोण असतील व्यावसायिक क्रिकेटमध्ये समालोचन करणारे तर आपल्या जांभळमुरे गावचे व्यक्तिमत्व. सामन्याला होईल सुरुवात. 35 धावांचं लक्ष्य. आघाडीची जोडी सागर आणि त्यांच्या साथीला विलास. पहिला चेंडू हवेत खेळलाय. अगदी चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. 35 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज कृष्णा देवरे एक अनुभवी खेळाडू आहेत. एक सातारा ग्रामीण क्रिकेट संघटनेमधील मोठं नाव. रॉंग वन टाकलाय. चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. जेलची संधी असेल. मोठा धक्का बसण्याची संधी होती. चुकी केली आहे आणि ते मात्र चेंडू अगदी सीमारेषा पार झालाय का हे पाहायचंय. तर पंच आता शहानिशा करत असताना आता मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केलेत. अगदी सीमारेषा बाहेर जाऊन चेंडू पकडलाय का हे पाहायचंय. पंच अगदी चेंडू सीमारेषा पार झालाय का हे पाहायचं आहे की 2 धावा आहेत. येस युनिक लाईव्ह या आता मात्र यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तपासलं जाईल. टेक्निकल टीम इन ॲक्शन. प्रयत्न चांगले केले ओमी यांनी परंतु चेंडूचा अंदाज कुठेतरी चुकला होता. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. आता शहानिशा केली जाईल. तिसरे पंच मात्र तपासत असताना या चौकार आहे की 2 धावा वाचवल्यात हे पाहिजे. टेनिस क्रिकेटमध्ये यूट्यूब आलं आणि त्यानंतर मात्र एक मोठी क्रांती झाली. पंचांचं देखील काम कुठेतरी सोपं झालं आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा आहे सरपंच चषक चौकार. येस 4 धावांनी मात्र आता धावसंख्या पुढे जात असताना 5 धावा धाव फलकावर. ओमीने चुकी केली आहे. डीप मिड विकेटला ओमी आहेत. पंच केलाय इनफिल्डच्या वरून. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मागे धावतोय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. 2 धावा प्राप्त केल्या जातील. या दुहेरी धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धाव फलकावर 2ने पुढे जात असताना 7 धावा. आज आपण सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकत आहात तुषार जांभळे सर, निलेश मर्डेकर सर, कुलदीप शेडगे सर, सचिन शेडगे सरांचा देखील आपण आवाज ऐकलात. कारण एक स्पर्धा बहुमूल्य आहे. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाने प्रेम केले या स्पर्धेवर. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फासलाय. या षटकामध्ये दुसऱ्यांदा संधी निर्माण केली कृष्णा देवरे यांनी आणि हा चेंडू हातातून निसटलाय. दोघात तिसरा आणि आता झेल विसरा असं क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या गोलंदाजीवर झेलचा प्रयत्न करण्याचा मानस दाखवला आणि तुम्ही झेल कोणाचा सोडलाय. सागर जांभळे यांचा सोडलाय. याचा भोरदंड तुम्हाला निश्चितच बसेल. आता क्रिकेटमध्ये एक झेल महत्त्वाचा असतो आणि ते चेंडू अगदी हातातून निसटला. पहा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातं युनिक लाईव्हच्या माध्यमातून. आम्ही कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन कारण ज्या प्रकारचं आपण हे टेलिकास्ट पाहतोय. 4 चेंडू अखेर 8 धावा धाव फलकावर. 2 चेंडू शेष. 2 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम जांभळमुरे हे पाहायचं आहे. आता डावखुरे आताचे फलंदाज विलास जांभळे पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतील आणि या विलास यांच्यासाठी डीपला मिड विकेट आहे. लॉंग ऑन तैनात केलाय. बॅकवर्ड पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट पडतुळाच्या आतमध्ये. अद्याप 2 चेंडू शेष. विलास जांभळे कशा प्रकारचं मनसुबा असेल हे पाहिजे कारण तुमचं
टेम्परामेंट हे आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये खूप महत्वाची बाब. विलास जांभळे पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येण्याच्या आधी अशा कव्हरच्या क्षेत्ररक्षक मागे धावून प्रयत्न केला, चेंडू हातातून सोडलाय. 2 धावेचा देखील प्रयत्न केला जाईल. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 झेल सोडलेत तुम्ही. टीम सारी कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. सोडा कॅच आणि हारा मॅच, परंतु इथे 2 कॅच सोडलेत. आता हे 2 कॅच सोडलेले तुम्हाला या स्पर्धेतून तुमचा प्रवास कुठेपर्यंत जाईल हे पाहायचंय. विलास यांचा एक झेल सोडलाय, सागर जांभळे यांचा एक झेल सोडलाय. शेवटचा चेंडू शेष. विलास जांभळे कमी गतीने टाकलेला चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅट वेगाने फिरवली आणि चेंडू कमी गतीने आला. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या षटकाची होते सांगता 35चा पाठलाग करत असताना टीम जांभळमोरे पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद. 10 धावा 18 चेंडूमध्ये. आता विजयासाठी 25 धावांची आवश्यकता टीम जांभळमोरे. 18 चेंडू 25 करायचे आहेत. सुरुवात जरूर चांगली झाली होती टीम सायली या संघासाठी. कृष्णा देवरे यांनी 2 संधी निर्माण केल्या होत्या. स्वतःच्या गोलंदाजीवर एक झेल सोडला आणि ज्या प्रकारे आपण डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षण करत असताना ओमीला पाहिलं. आदरणीय श्री भरतदादा जांभळे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आले दोन्ही फलंदाजांसाठी. आणि जसं या मैदानामध्ये आलो, या मैदानामध्ये आल्यानंतर अगदी पाटण तालुका क्रिकेटची आठवण आली. एक काळ पाटण तालुक्याच्या स्पर्धा देखील होत असताना या 40+ दिवा कोळीवाड्याचं मैदान आणि नवी मुंबईचा एक उगवता सितारा म्हणून ओमी केनी हा खेळाडू देखील याच मैदानामधून घडत असताना आपण पाहिलाय. कारण या खेळाडूने आज नवी मुंबईचं नाव संपूर्ण व्यावसायिक क्रिकेटमध्ये घेऊन आलेत आणि त्याच क्रीडांगणामध्ये आपण स्पर्धा पाहतोय. सातारा ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमोरे गावची स्पर्धा सरपंच चषक 2025. अकुट टप्प्याचा चेंडू त्यावर केलाय प्रहार. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अगदी आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना चांगला झेल टिपलाय कृष्णा देवरे यांनी आणि पहिला धक्का टीम जांभळमोरे. फलंदाज सागर बॅक टू द डगआउट. कृष्णा देवरे त्यांच्या माध्यमातून अगदी या झेल पकडला गेला आणि पहा रिप्ले तुमच्या समोर युनिक लाईव्हच्या माध्यमातून दाखवला जातोय. ज्या प्रकारे सोपं नसतं आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना शॉर्टला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला उंची जास्त लांबी कमी आणि या कृष्णा देवरे धावत जात असताना आपल्या उजव्या बाजूला शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. आशिष पोकळे यांना आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि चांगलं असं कॅमेरा वर्क. आज मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये प्रगती करत असताना आणि हा चॅनल देखील आपल्याच मराठी माणसाचा आहे. नक्कीच या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांसोबत आपल्या फॅमिलीसोबत नक्कीच या चॅनलला देखील शेअर करा. कारण आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या राजधानी सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तिमत्वाचा चॅनल. नवीन फलंदाज अभय जांभळे. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न, धाव प्राप्त होत नाहीये. क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. तुम्हाला इथे एकेरी दुहेरी धावेने धावसंख्या पुढे घेऊन जावं लागेल. नेतृत्व चेंडूचे होते सांगता अभय जांभळे. षटक क्रमांक 2 अविनाश देवरे यांचा हा बुंद्यात टाकलेला चेंडू, धाव प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. अविनाश देवरे मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना 3 चेंडूमध्ये त्यांनी धाव खर्च केली आहे, एकही खर्च केली नाही आणि एक गडी बाद केलाय. चांगल्या टप्प्यावर मारा करत असताना हे षटक खूप महत्वाचं असेल जांभळमोरे संघासाठी. कारण एक गडी बाद झालाय, धावा कराव्या लागतील. अभय जांभळे ऑन साईडला चेंडूला टॅप केलाय. लॉंगॉन आहे कृष्णा देवरे. एक धाव प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. अभय जांभळे यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या 11ला 1. 2 चेंडूंचा खेळ बाकी. अभय जांभळे विलास जांभळे यांच्यावर देखील खूप काही निर्भर असेल. कारण एक डावखोरे आताचा विस्फोटक फलंदाज चांगल्या खेळासाठी जाणले जातात आणि आज मात्र आपल्या स्वतःच्या आयोजनामध्ये खेळ कसा करतील याकडे पाहायचंय. कारण ग्रामीण क्रिकेट याचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे खेळणारे फक्त 11 मैदानामध्ये असतात, परंतु संपूर्ण ग्रामस्थांचं लक्ष, संपूर्ण गावकऱ्यांचं लक्ष सामन्यावर असतं. आणि आज युनिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा गावी देखील तुम्ही पाहू शकता घर बसल्या. आणि क्रिकेटमध्ये क्रांती झाली यूट्यूब लाईव्हमुळे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू हवेत खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअरचा क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेत असताना चांगला झेल टिपलाय. साहिल देवरे यांनी टिपलाय झेल.
आणि परतावं लागेल विलास जांभळे यांना. दुसरा धक्का टीम जांभळ मोरे. खराब फलंदाजी मी म्हणेन. अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळू शकत नाही आणि कुठेतरी तंत्राचा अभाव देखील पाहायला मिळाला. लक्ष्य 35 धावांचं आणि कुठेतरी सुरुवात चांगली अपेक्षित होती आणि सुरुवात खराब झाली. दोन्ही आघाडीचे फलंदाज बाद झालेत आणि क्रमांक 4 वर नवीन फलंदाज यश जांभळे दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि यश आणि पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या डावामध्ये त्यांची चांगली कामगिरी राहिली होती. आता मात्र फलंदाजी कशी करतात हे पाहायचं आहे. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे मित्रांनो, कुणी एका खेळाडूचा नाही आहे. कारण एखादा खेळाडू कितीही सर्वोत्तम असू द्या, तुम्ही सामना आणि तुम्ही स्पर्धा तेव्हा जिंकू शकता तेव्हा तुमचा सांघिक खेळ चांगला राहील. यश जांभळे धावा कराव्या लागतील आपल्या संघासाठी. 1 to go. शेवटचा चेंडू. यश जांभळे पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटका अखेर 12ला 2. आता 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 23 धावा. 12 चेंडू 23 धावा. 23 धावा 12 चेंडू. टीम जांभळ मोरे. आणि पहा अगदी युनिक लाईव्हच्या माध्यमातून हे युनिक काम केलं जाते. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे ज्या प्रकारची ही क्रिएटिव्हिटी आहे. आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक वेळेला तुम्ही काहीतरी वेगळं करा त्यावेळेला लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. आणि या माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे काय, या जगामध्ये प्रत्येक माणूस प्रत्येकापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे आपलं वेगळेपण आपल्याला जपता यायला पाहिजे. निश्चितच तुम्ही कोणाला आदर्श मानत असाल त्यांना कॉपी करा, परंतु स्वतःचं जे वैशिष्ट्य असतं ते मात्र अगदी लपवून देऊ नका. कारण जर तुम्ही काहीतरी वेगळं कराल तर लोक तुम्हाला लक्षात ठेवतील. 12 चेंडूमध्ये आता 23ची मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं षटक असेल. आणि षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी दाखल होत असताना गोलंदाज ओमकार देवरे. 50 षटकांच्या लढतीमध्ये 49वे षटक, 20 षटकांच्या लढतीमध्ये 19वे षटक, तसंच 4 षटकांच्या लढतीमध्ये 3रं षटक हे खूप महत्त्वाचं असतं. सामना आता कुठे जाईल, सामना सायलीला जाईल की सामना जांभळ मोरेला जाईल हे ठरवणारं हे दोन्ही संघांच्या माध्यमातून महत्त्वाचं षटक. 12 चेंडूमध्ये आता करायचे 23 धावा. ओमकार देवरे सज्ज होत असताना त्यांच्या समोर अभय जांभळे. पहिला चेंडू अगदी या विकेट करण्याचा प्रयत्न, 10 मात्र प्राप्त होणार नाहीये. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 12 धावा धावफलकावर. अभय जांभळे आता मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. इथून मात्र सामना अजून संपला नाहीये आणि असं म्हटलं जातं शक्य आणि अशक्य यामधील अंतर फक्त तुमच्या दृढ निश्चयावर अवलंबून असतं. निश्चयाने खेळ करावा लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न, हा देखील चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. ओमकार देवरे सलक्ष 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. स्लॉक स्वीपचा फटका, डेप स्कोअरला सीमा रेषा पार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सरपंच चषक या सामन्यामध्ये महत्वाच्या क्षणाला आलाय. उत्तुंग फटका, षटकार. रमेश नारायण जांभळे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 100 आणि षटकाराला 200 रुपये आणि 200 रुपये मात्र प्राप्त होतील अभय जांभळे यांना. वॉट अ स्ट्रोक, काय फटका सजवलाय, दैदिप्यमान आयोजनामध्ये दमदार फटका. कमी गतीने टाकलेला चेंडू, फटका फासलाय. अगदी खेळताच क्षणी पाय देखील घसरला आणि विकेटचं पतन. षटकाराचं प्रत्युत्तर मात्र इथे बाद करून दिलंय गोलंदाज ओमकार देवरे यांनी. मोठा विकेट पडतावा लागेल अभय जांभळे यांना. अभय जांभळे बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी क्रमांक 5 वर प्रमोद शेलार. धावसंख्या धावफलकावर स्थिरावत असताना या 3ऱ्या षटकामध्ये 18ला 3. आता 8 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये टीम जांभळ मोरे संघाला. आणि एक मोठा फटका ही मॅच खोली करू शकतो, कारण समोर जर पाहिलं तर सायली संघ सामना सोडायला तयार नाहीये आणि जांभळ मोरेला हा सामना जिंकायचा असेल तर आक्रमण करावं लागेल. प्रमोद शिलार पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केला, 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. शतरक्षण चांगलं झालं, स्वतः पडले परंतु चेंडू हातातून निसटू दिला नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते 19 धावा. 1 to go.
7 चेंडू आता 16 धावांची आवश्यकता टीम जांभळमुरे. शेवटचा चेंडू एक मोठा फटका, सामना खुला होईल. शेवटचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर चांगला कट होतोय, चांगल्या लेग कटरचा वापर गोलंदाज ओमकार देवरे यांच्या माध्यमातून. ओमकार देवरे यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि गडी बाद केला एक महत्वाचा. आता समीकरण आहे 6 चेंडू 16 धावा. ओमकार देवरे यांनी मात्र एक महत्वाचा गडी बाद केला, त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आला अभय जांभळे. आणि त्यानंतर मात्र आता 6 चेंडूमध्ये करायच्यात विजयासाठी 16 धावा, या बनतील का हे पाहिजे. आजचं आधुनिक क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये जर 16 करायचे असतील तर तुम्हाला जास्त काही करायचं नाही, फक्त 3 मोठे फटके मारायचे आहेत. 3 मोठे फटके तुमच्या संघाला मात्र विजय मिळवून देऊ शकतात. संघर्ष करणं हे माणसाचं अगदी लक्षण असतं आणि तुम्हाला संघर्ष करावाच लागतो, आयुष्य असं तो क्रिकेट. 6 चेंडूमध्ये 16ची गरज. षटक क्रमांक 4 अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना साई देवरे, कर्णधारांनी विश्वास दाखवला त्यांच्यावर. आता मात्र हा विश्वास सार्थ ठरवायचा की फोल हे मात्र सर्वस्वी त्यांच्या हातामध्ये. 6 चेंडू 16ची गरज. प्रमोद शेलार यांच्यावर नजर असेल संपूर्ण गावकऱ्यांची. हिरो बनण्याची संधी आहे. पहिला चेंडू भीमर हाताळला जातोय, 9 चेंडूचा इशारा केला, 1 धाव प्राप्त केली जाईल. 9+1 2 धावा मात्र जोडल्या जात असताना पहिल्या चेंडूवर मात्र साई यांनी चुकी केली. 9 चेंडू आलाय म्हणजे ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये 9 चेंडू येतो आपल्यासोबत येताना फ्री हिट घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू आहे फ्री हिट, सरपंच चषक सुपर हिट. फ्री हिटचा चेंडू. या मॅच मध्ये आता रंगता निर्माण झाली. 21 धावा धाव फलकावर. तर 6 मध्ये करायच्यात विजयासाठी 14 धावा. 6 चेंडू 14 धावा. फ्री हिटचा चेंडू. तुम्हाला हवा तो फटका, तुम्हाला हवा त्या दिशेला खेळू शकता. याच्यामुळे लोअर फुलटा चेंडू गॅप मध्ये फटका खेळाय चेंडू अगदी डीपला. कृष्णा देवरे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना 1 धाव निश्चितच पूर्ण केली. 3 धावा वाचवल्यात कृष्णा देवरे. 5 क्षेत्ररक्षण पहा अगदी आपल्या उजव्या बाजूला धावत असताना. क्षेत्ररक्षण किती क्रिकेटमध्ये महत्वाचा घटक आहे. अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला सामना, अशा प्रकारचे प्रयत्न तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. चांगला प्रयत्न करत असताना लाजवाब एफर्ट्स. टीमची धावसंख्या 22ला 3. 5 चेंडूमध्ये आता करायच्या 13 धावा. 5 चेंडू 13ची गरज. विकेट करायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा अंदाज घेतोय आणि या दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल पकडला जातोय. मोठा धक्का टीम जांभळमुरे टीमला. आणि साई देवरे यांनी मात्र पहिला चेंडू भीमर हाताळल्यानंतर 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलेत. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. 4 चेंडू 13ची आवश्यकता. 4 चेंडूमध्ये आता 13 करायचे आहेत टीम जांभळमुरे या टीमला. आणि 4 मध्ये 13 धावांची आवश्यकता असताना आता 2 मोठे फटक्यांची गरज आहे. ते 2 मोठे फटके येतील का टीम जांभळमुरे या टीमसाठी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना कुमार. जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास या गोष्टी तुम्ही गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाही. त्या तुमच्या अंगी असाव्या लागतात. इथे मात्र तुम्हाला जिद्दीने खेळ करावा लागेल. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डीपला स्क्वेअर लेग आहे, एकदा प्राप्त केली जाते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव अगदी नकार दिला आपल्या सहकार्याला. आता 3 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. वॉट अ मॅच. 2 षटकार 3 चौकार. ही मॅच खुली होईल. आणि 2 निर्धाव चेंडू. गोलंदाज साई देवरे हे मात्र आपल्या संघाला सामना जिंकून देतील. सामना दोलायमान अवस्थेमध्ये. सामना सायरी देखील जिंकू शकते, सामना जांभळमुरे देखील जिंकू शकते. वॉट अ मॅच. आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. अपील जरूर केली आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरले. मोठा विकेट. साई देवरे यांनी मात्र आपल्या संघाला या मॅचमध्ये पुनरागमन करून देत असताना आता 2 चेंडूमध्ये 12 धावा म्हणजे 2 चेंडूवर 2 षटकार ठोकावे लागतील. कुठेतरी दबावामध्ये येऊन खेळ केला. सातत्याने फलंदाजांनी चुका केल्या. कुठेतरी फलंदाजीचा जो क्रम होता तो चुकला का, आता मात्र हा प्रश्न कर्णधाराला विचारावा लागेल. आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक फलंदाजाने ज्या प्रकारे शॉर्ट सिलेक्शन होतं ते मात्र चुकलंय.
कारण आयोजन करत असताना मेहनत तर खूप घेतली होती, परंतु आता मात्र सामना जिंकून द्यायचा असेल तर मात्र आता खेळ अफलातून करावा लागेल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं, शक्य ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राजेश जांभळे, या स्पर्धेमध्ये हिरो बनण्याची संधी. 2 षटकार, मॅच जिंकू शकतात. फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय, बॉटमला लागलाय, झेलची संधी असेल आणि झेल सोडला, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. 1 धाव प्राप्त केली जाते. 1 चेंडू 11ची गरज. साई देवरे यांनी मात्र काय गोलंदाजी केली. आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत असताना आता मात्र विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. साई देवरे पहिला भीमर आला, त्यानंतर पहा काय गोलंदाजी केली. तुमची सुरुवात कशी होते हे महत्वाचं नसतं, तुमचा शेवट कसा होतो हे महत्वाचं. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, विजयाची औपचारिकता शिल्लक आहे. झेलची संधी, चेंडू हातातून निसटलाय. साई शेलार नाराज आहेत, त्यांना गडी बाद करता आला असता परंतु फिल्डरची साथ लाभत नाहीये आणि सामना जिंकलाय टीम साई. अभिनंदन टीम साई. अगदी 35 धावांचा पाठलाग करत असताना टीम जांभळमुरे संघाने धावा केल्या 24 आणि हा सामना जिंकला 10 धावांनी साई या टीमने. आणि या मॅचचे हिरो प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा मानकरी ठरत आहेत ओमकार देवरे. या ओमकार देवरे आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. वेलकम. चेक. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी कन्हेर विकास सेवा सोसायटीचे संचालक आदरणीय श्री सूर्याजी आबा जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यास